नमस्कार मित्रांनो, मी आर चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन. मित्रांनो, अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलसोबत तुम्ही जुळले राहा, जेणेकरून मी पाठवलेल्या नवीन व्हिडिओची लिंक लवकरात लवकर भेटेल. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत एम-डी-एम बॅक डेटेड डाटा जो भरायचा आहे, आपल्याला बॅक डेट डाटा राहिलेला आहे, तो मुख्याध्यापक लॉग इन होऊन कशाप्रकारे सोप्या पद्धतीने भरायचा हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आपल्याला काही दिवसासाठी जी एम-डी-एमची बॅक काही राहिलं असेल आपल्याला भरायचं मागील महिन्याचं, तर ते आपल्याला भरण्याची सुविधा इथे उपलब्ध झाली आहे. इथे जूनपासून तर आपल्याला फेब्रुवारीपर्यंत जे बॅक डेट एंट्री राहिली असेल ते भरण्याची सुविधा इथे प्राप्त झाली. जास्त वेळ न गमावता ॲक्च्युअल प्रॅक्टिकलवर आपण येऊया. याकरता आपल्याला काय करायचं आहे, गुगल क्रोमवर जायचं आहे किंवा आपल्याला जी लिंक दिली आहे त्या लिंकवर आपल्याला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे पोस्ट येईल माझी, त्यामध्ये आपल्याला लिंक दिलीच राहील. त्यावर क्लिक करून बी समजा तुम्ही त्या साईटवर जाऊ शकता किंवा या व्हिडिओच्या जो डिस्क्रिप्शन बॉक्स असतो त्यामध्ये सुद्धा. आता इथं मला माझा एवढाच नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि इथे कॅप्चा कोड टाकून मला काय करायचं आहे, लॉग इन व्हायचं आहे. बघा, आता मी इथे लॉग इन होतो. बघा, अशा प्रकारे आणि आता लॉग इनवर क्लिक केलं. बघा, लॉग इन सक्सेसफुली झाला आहे. आय हॅव रीड ऑल द इन्फॉर्मेशन. या चेक बॉक्सवर आपल्याला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. बघा, आणि सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर अशा प्रकारे आपल्यासमोर स्क्रीन येईल. इथे आपल्याला आणि विविध प्रकारात तुम्हाला इथे मेनू दिसेल. बघा, इथे होम आहे, ओपनिंग बॅलेन्स आहे, PM पोषण डेली अटेंडन्स आहे, स्टॉक आहे, ॲप सेटिंग, स्नेहभोजन, बिल डिटेल, अशा प्रकारे विविध इथे पर्याय दिसते. त्यापैकी आपल्याला काय करायचं आहे, PM डेली अटेंडन्स यावर क्लिक करायचं आहे आणि PM डेली अटेंडन्सवर क्लिक केल्यानंतर बघा, PM पोषण बॅक डेटेड अटेंडन्स यावर क्लिक केल्यानंतर आणि अशा प्रकारे आपल्यासमोर स्क्रीन ओपन होईल. आता बघा, इथे 2000 इथे इयर दिला आहे, ते इयर चेंज करा तुम्हाला. आता जास्तीत जास्त माहिती ही 2025ची भरायची राहिलेली आहे. बघा, आता इथे महिना निवडला. आता मी इथे जून महिना निवडतो. आता बघा, इथे अपडेट आला आहे. बघा, आता काय होते माहीत आहे का, ज्या दिवशीची बॅक डेट माहिती आपली भरायची राहिलेली आहे तिथे अपडेट येत नाही किंवा त्याच्यावर क्लिक केलं. आता मी इथे क्लिक करतो तरी ओपन होत नाही. बघा, आता असं काय होते, याकरता एक उपाय आहे. उजव्या बाजूला 3 टिंब दिलेली आहेत. त्या 3 टिंबावर क्लिक करा आणि झूम सेक्शनमध्ये जा आणि झूम जे आहे ते 100पेक्षा कमी करा. बघा, आता इथे जेवढे काही महिने आहेत इथे बॅक डेट एंट्री भरण्यासाठी इथे उपलब्ध झालेले आहे. काय केलं, 3 टिंबावर गेलो, झूमवर गेलो आणि झूम मी 100पेक्षा कमी केलं. आता इथे बॅक डेटेड एंट्री भरण्याकरता मला आलेली आहे. आता ज्या दिवसाची बॅक डेटेड एंट्री भरायची आहे बघा, 2025 आणि जून महिना आहे. आता इथे एक प्रात्यक्षिक करून बघूया. आता मी इथे 27 तारखेची तुम्हाला काय करतो, इथे भरून दाखवतो. ॲक्च्युअल प्रॅक्टिस करूया. बघा, 27 तारखेला कोणता होता, फ्रायडे म्हणजे शुक्रवार. 1 2 3 4 म्हणजे चौथा शुक्रवार. आता याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आपल्याजवळ मेनू असणं आवश्यक आहे किंवा आपलं एम-डी-एमचं रजिस्टर आवश्यक आहे. चौथा जो शुक्रवार होता त्यावेळेस काय होतं हे आपल्याला इथे माहीत पाहिजे. म्हणजे एम-डी-एमचं रजिस्टर आपल्याला सोबत ठेवायला लागेल. म्हणजे जो आपण रोजची दैनंदिनी भरतो एम-डी-एमची. आता मी 27 तारखेला इथं अपडेटवर क्लिक केलं. बघा, इथे 2025 जून महिना आता इथं अशा प्रकारे आलेला आहे.
आता इथे बघा स्टँडर्ड फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ अशा प्रकारे आला आहे. आता मी इथे उपस्थिती नोंद करतो. बघा आमच्या इथं पहिल्या वर्गामध्ये काहीच नाही आहे, 0-0च आहे. त्यानंतर दुसऱ्या वर्गामध्ये इथे 3 आहेत आणि 3000 होते. तिसऱ्या वर्गात एक पैकी 1000 आणि चौथ्या वर्गामध्ये 2 आणि 2 पैकी 2000. आणि आपल्याला काय करायचं आहे इथे बघा, MDM कुक फॉर आधी इथं आला 1 ते 5 यस आहे. आणि आपल्याला इथं काय करायचं आहे, सिलेक्ट ऑप्शन यामधून आपल्याला त्या दिवशी म्हणजे कोणती आपल्याला हे दिले आहेत मेनूमध्ये, तो मेनूवर आपल्याला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. आता इथे बघा विविध प्रकारचा मेनू आला आहे. त्यामध्ये मेनू निवडला मी. बघा इथे मेनू निवडला, चवळी खिचडी. आणि हे सर्व भरून झाल्यानंतर तुमच्या इथे, आता आमच्या इथे कसं आहे 1 ते 4च वर्ग आहे म्हणून मी 1 ते 4 वर्गाची माहिती भरली. बघा 6 विद्यार्थी आहे, 6 विद्यार्थ्यांना MDM देण्यात आलेला आहे. आता खाली बघा 6वी 7वी 8वी तुमच्या इथं असेल तर तुम्हाला तेही भरायचं आहे. आणि सर्व भरून गेल्यानंतर आपल्याला अपडेटवर इथे क्लिक करायचं आहे. डाटा सेव्ह सक्सेसफुली ओके अशा प्रकारे इथे आलेला आहे. आणि बघा आता आपण पुन्हा चेक करू की 27 तारखेला भरलं होतं, 2025 महिना जून. आणि बघा इथे 27 तारखेची इथे माझी बॅकडेट जी एंट्री राहिली होती ती भरल्या गेलेली आहे. तर अशा पद्धतीने, सोप्या पद्धतीने तुम्हाला जास्तीत जास्त प्रॉब्लेम काय होतो, अपडेटचं चिन्ह दिसत नाही, अपडेट दिसतच नाही. म्हणजे दिनांकाच्या खाली अपडेट लिहून यायला पाहिजे, ते दिसत नाही. याकरता आपल्याला तुमच्या इथं 3 टेंबावर जायचं आहे आणि झूमची कॅपॅसिटी जी आहे ना ती 100च्या आत करायची आहे. मग असं केल्यानंतर तुमचं ते पर्याय ओपन होईल. तर मित्रांनो अतिशय सोप्या पद्धतीने MDMवर सर्व दिवसाची माहिती तुम्हाला भरायची आहे. काही दिवसासाठीच ही सुविधा उपलब्ध आहे. नक्कीच या सुविधेचा फायदा घ्या. धन्यवाद.